जागा 13 एप्रिलला रिक्त होत आहेत। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी आतापासूनच झाली आहे। राज्यसभेसाठी संधी न मिळालेल्यांनी आता विधान परिषदेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। इच्छुकांमध्ये केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते यांच्यासोबतच आणखी काही जणांची नावे चर्चेत आहेत। सोबतच रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांच्या जागा रिक्त होतात। अशात यांच्याकडूनच आता कुणाला संधी मिळते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत। या 4 जागांवर कुणाची वर्णी लागणार? ज्यांची मुदत संपलेली आहे त्यांना नव्यानं संधी मिळणार की काही नवीन चेहरे आता भाजपच्या या यादीमध्ये दिसणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। तर भाजपमध्ये विधान परिषदेसाठी कोण इच्छुक आहेत आपण ग्राफिक्सद्वारे नजर टाकूयात। केशव उपाध्ये जे भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत, त्यासोबतच भाजपच्या नेत्या माधवी नाईक यांचे नाव सध्या चर्चेत आहेत किंवा ते इच्छुक आहेत। सोबतच माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते हे देखील इच्छुक आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। 2 आठवड्यांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात अधिकारी आणि कर्मचारी फाईलवर सही करण्यासाठी